नमस्कार सर. माझं नाव शालिनी वकारे. मी इथं पुणे खराडीला राहते. मी Facebookवरती आणि YouTubeवरती रील बघितली होती सरांची आणि तेव्हा मला 3 वर्षापासून त्रास होता. मला वाकायला त्रास होता, मानेचा त्रास होता, मांडी घालता येत नव्हती आणि खूप ठिकाणी MRI, एक्स-रे सगळे करून झाले होते. मग सरांची ही लिंक बघितल्यावर मला असं वाटलं कुठेतरी सरांचं ऐकून की मला गेलं पाहिजे सरांकडे. मी आली सरांकडे पहिल्या दिवशी. तशी सरांनी ज्या रीतीने मला टेस्ट केलं, डायग्नोज केलं, ही पद्धत मी आधी कुठंच बघितली नव्हती ती. आणि ती मला त्याच्यावरनं वाटलं की नाही, हे दिस हॅज समथिंग डीप रूट इनटू इट आणि म्हणून हे करावंसं वाटलं आणि मी पहिले 2 सेशन्स केले. माझ्या विश्वासच बसेना की दुसऱ्या सेशन्सलाच मला मांडी घालता यायला लागली होती, जी मी गेल्या 1 वर्षापासून घालू शकत नव्हती. सो तेच एक कारण होतं की देन आय कंटिन्यूड इट. आणि इथं ज्यांनी जे काही सेशन्स घेतात त्या सिस्टर लोकांचे तर खरंच खूप मी आभार मानते की त्यांनी ज्या रीतीने ट्रीटमेंट दिली, ज्या रीतीने ते सगळं मसाज जी काही त्यांची स्टेज आहे ती खूपच छान वाटली मला. आणि हळूहळू 5व्या-6व्या सेशनला खूपच बरं वाटलं. ऑलमोस्ट आय वॉज लाईक कमिंग आउट ऑफ इट. आणि 9व्या सेशन नंतर खूप छान वाटलं आणि सरांची पॅरलल जे काही ते सांगायचे ते सगळं मी फॉलो करत होती. आणि बेसिकली मला असं सांगायची इच्छा आहे की सरांचं जे मेंटली पेशंटला जे प्रिपेअर करतात ते एक अतिशय वेगळं पद्धत होती सरांची, जी मी ॲक्च्युली ज्या 4 वर्षापासून ज्या मेंटल डिप्रेशनमध्ये होती मी त्यातनं बाहेर आली. सो आय एम रिअली थँकफुल टू सर. आणि त्या सेशन्स नंतर आज मी परत जेव्हा फॉलोअपला वगैरे पण येते, आय स्टील फॉलो एव्हरीथिंग सर जे काय म्हणतात. आणि मेन म्हणजे मला असा एकही दिवस जात नाही की मी सरांची रील नाही बघत. ते बघून मला अतिशय म्हणजे स्फूर्ती येते, एक म्हणा की मोटिवेशन येतं मला. आणि मी इतर लोकांना पण सांगते त्या बाबतीत की रिअली इट इज ब्लेसिंग फॉर मी टू कम टू हिअर टू दिस सेंटर. आणि ज्या रीतीने मला फरक पडलाय, इट इज अनबिलिव्हेबल. म्हणजे रिअली थँक्स टू सर अँड थँक्स टू गॉड ऑल्सो टू ब्रिंग मी ओव्हर हिअर. सो मी म्हणेन की 4-4, 5-5 वर्ष इतर ठिकाणी फिरण्यापेक्षा ज्यावेळेस सुरू होतं त्यावेळेसच जर आपण इथं आलो तर इट वुड रिअली मेक अ डिफरन्स. आणि मी अजूनही सगळ्यांना तेच सांगते. सर धन्यवाद सर. थँक्स अ लॉट तुम्हाला फॉर चेंजिंग माय लाईफ सर. थँक्यू सो मच. थँक्यू. मॅडमची ट्रीटमेंट आमच्याकडे चालू झाली. फर्स्ट सेशन आम्ही जे केलं त्याच्यामध्ये बेसिकली फेशियल मॅनिप्युलेशन, ज्याला इंटरनॅशनल रॉल्फिंग स्ट्रक्चरल इंटिग्रेशन किंवा ॲनाटॉमिकल ट्रेन्स नावाची जी ट्रीटमेंट आता US मध्ये दिली जाते, त्याच्यामध्ये स्पेसिफिक काही मसलला आम्ही रिलीज करतो, वेगवेगळे टेंडॉन्स रिलीज करतो, वेगवेगळे लिगामेंट्सला रिलीज केलं जातं. जिथे जिथे शरीरात गाठी साठलेल्या आहेत, इमोशन साठलेले आहेत, बेसिकली जिथे जिथे नोड्स बनलेले आहेत त्या नोड्सला डिझॉल्व केलं जातं. जिथे जिथे मसल शॉर्ट गेलेले आहेत स्ट्रक्चरली बॅलन्स करणं हे खूप महत्त्वाचं आहे रूट कॉजमध्ये. बेसिकली पेशंट जेव्हा येतो तेव्हा पेन घेऊन येतो, त्याचबरोबर एक्स-रे MRI केलेले असतात, 2 ते 3 डॉक्टरांनी ऑपरेशन सजेस्ट केलेलं असतं. कधी कधी काही लोकांना इंजेक्शन्स पण दिलेले असतात. लॅमिक्टॉमीचे ऑपरेशन्स करून लोक येतात. तर एक लक्षात घ्या, प्रत्येक वेळेस रूट कॉज बघणं मणक्याच्या आजारात खूप महत्त्वाचं आहे. बरेच लोक काही योगा करतात, काही व्यायाम करतात, काही फिजिओथेरपीज घेतात, पण एक लक्षात घ्या, रूट कॉज ट्रीटमेंट जी आहे ती आम्ही विकसित केलेली आहे, ज्याच्यामध्ये बेसिकली पहिले 12 सेशन्स जे आहेत त्याच्यामध्ये फेशिया रिलीज केला जातो आणि फेशियाचं बॅलन्सिंग करणारं एकमेव हे भारतातलं पहिलं क्लिनिक आहे. त्याचबरोबर दुसरी ट्रीटमेंट आहे ती म्हणजे व्हिसरल मॅनिप्युलेशन, ज्यामध्ये पेशंटच्या डोक्यावरती हात ठेवला जातो आणि चेक केलं जातं की हा पेशंटचा होणारा त्रास हा बेसिकली बऱ्याच वेळा काही लोकांच्या लहानपणी झाडावरनं पडलेले असतात किंवा एखादा दगड कोणीतरी मारलेला असतो. बऱ्याच वेळा डोक्यामध्ये विचार साठून डोक्याच्या आजूबाजूच्या जे पाणी आहे ते मिसअलाइन झालं असतं ब्रेनमध्ये आणि त्याच्यामुळे तो क्रेनिओसॅक्रल रिदम त्याचा बिघडला जातो आणि त्याच्यामुळे बऱ्याच वेळा लोकांचं झोप येत नाही. काही लोकांना सतत त्यामुळे अतिविचार करावं असं वाटतं, अति रडूशी वाटतं, अति हसूशी वाटतं किंवा इतर काही काही बऱ्याच एन्झायटी तयार होते मनामध्ये. तर आम्ही डोक्यावरती जेव्हा हात ठेवतो पेशंटचा तेव्हा चेक करतो की क्रेनिओसॅक्रलचा रिदम बिघडला आहे का, डोक्यावरचं प्रेशर हे कमी जास्त आहे का, पेशंटला त्रास जो होतोय तो डोक्यातल्या ब्रेनमुळे आहे का व्हिसरल ऑर्गनमुळे आहे. व्हिसरल ऑर्गनमध्ये राईट किडनी, लिव्हर, पॅनक्रियास, स्प्लीन, स्टमक ह्याचं कुठं मिसअलाइनमेंट आहे का हे डोक्यावरती हात ठेवून चेक केलं जातं. त्याचबरोबर तिसरं कारण म्हणजे मस्क्युलोस्केलेटल, कुठेतरी सॅक्रल प्लेक्सेस, लंबर प्लेक्सेसची नव कुठेतरी मिसअलाइन आहे का, त्याचं बॅलन्सिंग बिघडलंय का, हे सगळं चेक केलं जातं. त्यानंतर पेशंटला पोटावरती झोपवलं जातं आणि पोटावर झोपवून पेशंटचं सपोज L4 L5 डिस्क हर्निएशन आहे आणि गादी बाहेर आली, तिथे विशिष्ट प्रकारची क्रायोप्रॅक्टर ट्रीटमेंट. बऱ्याच वेळा आपण आज रील बघतो समाजामध्ये की सगळंच मोडलं जातं,
डोक्यापासून पायाच्या बोटांपर्यंत सगळीकडे कुडकुड कुडकुड आवाज केला जातो आणि लोकांना ते बघायलाही खूप चांगलं वाटतं. बरेच वेळा लोक 17-17, 18-18 सेशन क्रायोप्रॅक्टर घेऊन माझ्याकडे येतात. पण एक लक्षात घ्या, क्रायोप्रॅक्टर ही खूप प्रिसाईज ट्रीटमेंट आहे. एका वेळेस 2 किंवा 3च मॅनिप्युलेशन दिले तर पेशंटची गादी ही 100% आत जाते. पण सगळं मोडलं आणि सगळ्या प्रकारचं मोडून जर पेशंट जेव्हा येतो तेव्हा बऱ्याच वेळा मिसअलाइनमेंट खूप वाढतं आणि त्यामध्ये रिस्क ही खूप वाढत जाते. तर तुमचा क्रायोप्रॅक्टर जे आपल्याकडे सेशन झालं त्याचा काय अनुभव होता? सर त्याच्यामुळे म्हणजे म्हणजे काही गोष्टी तर अशा होत्या की सर करायचे आणि लगेच दुसऱ्या मिनिटाला ते बरं व्हायचं. म्हणजे तो फरक जो होता म्हणजे आणि ते लाईफटाईम मला असं वाटतं की ते मला हेल्प होणार आहे. कारण ते प्रॉब्लेम असे होते की कितीक वर्षापासून होते मला. पण ते सरांच्या अमुक एक गोष्टींनी म्हणजे सर हे दुखतं म्हटलं की सर ते करायचे आणि लगेच ते फरक पडायचा. म्हणजे एवढं इन्स्टंट आणि लाईफ फॉर एव्हर म्हणजे असं नाही की इट इज फॉर टाईम बिंग. ते महत्वाचं आहे सर. क्रायोप्रॅक्टर ट्रीटमेंट जी आहे ती स्पेसिफिक खूप प्रिसाईज आहे. म्हणजे L4 राईट साईडवरनं मिसअलाइन आहे तर तुम्हाला राईट साईड ती सुपेरियरला न्यायची आहे, इन्फेरियरला न्यायची आहे. हे डॉक्टरांचं स्किल आहे. आणि एक लक्षात घ्या, क्रायोप्रॅक्टर ट्रीटमेंट घेताना डॉक्टरांकडनंच घ्या की ज्याला त्याची ॲनाटॉमी समजते, ज्याला त्याची. आज बरेच हाडवैद्यांकडनं पेशंट येतात. आज तुम्ही याच्या आधीच एक हाडवैद्यांकडनं पेशंट आले होते की ज्यांनी कमीत कमी एक 17-18 सेशन घेतले आणि त्यानंतर त्यांची नस पूर्ण निकामी झाली. आणि अशा वेळेस एक लक्षात घ्या, नुसते रील्स किंवा व्हिडिओ बघू नका. प्रत्येक डॉक्टरचा व्यवस्थित अभ्यास करा की ते लोक काय करतात, ते तिथे जाऊन चर्चा करा आणि त्यानंतर कुठलाही उपचार करा. आज असे खेडेगावात जाऊन कुठेही ओढणं आणि त्यातनं नस निकामी होणं आणि पाय पूर्ण जातो, लघवीचा कंट्रोल जातो, असे काही उपचार करू नका. तर एक लक्षात घ्या, मॅन्युअल थेरपी हे मॅजिक आहे, वरदान आहे. पण ते योग्य माणसाच्या हातून जर केलं तर त्याचा फायदा हा 100% होणार आहे. आणि याचा फायदा आत्ता आपण मॅडमकडनं बघतोच आहे. नाही, नक्कीच खूप फायदा आहे तो. थँक्यू सर. थँक्यू.